प्रियकराने प्रेयसीला शरीरसुखाची लावली लत. शरीरसुख मिळाले नाही म्हणून आजोबा आणि मुलीचा केला खून. बिहारमधील मोतीहारी परिसरात ती तरुणी गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांचे सूत जुळले, मग शरीरही जुळले. शरीरसुखाचा आनंद लुटला, पण नंतर त्या दोघांच्या संबंधाला विरोध होऊ लागला. तोही तिला टाळू लागला. त्याचा विरह तिला सोसवेना. ती त्याच्यासाठी सैरभैर झाली. या प्रेमाला विरोध करणाऱ्या त्याच्या आजोबाला तिने पेटवून दिले. त्यामध्ये त्या वृद्धाचा मृत्यू झाला. हा एक अपघात वाटला. नंतर तिला वाटले की गावातील एक बाई तिच्या प्रियकराचे कान भरत असेल. या संशयातून तिने त्या बाईच्या लहान मुलीचा गळा चिरून खून केला. पण या खुनातून तिची सुटका झाली नाही. एखाद्या थरारक चित्रपटालाही मागे टाकणाऱ्या या घटनेचे हे कथारूप आहे. ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मोतीहारी शहरामध्ये आता अनेक सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. शिक्षणाच्या सुविधा वाढल्या. मुलींनाही आता स्वातंत्र्य मिळाले आहे. इंटरनेटसारख्या सुविधांनी जग अगदीच मुठीत आले. पण या सर्व सुविधांचा वाईट वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे दुर्दैव. शिल्पी कुमारी हे त्याचे अत्यंत घातक उदाहरण म्हणता येईल. शिल्पी कुमारी अवघी 20 वर्षांची तरुणी. शालेय शिक्षण संपवून कॉलेज जीवनामध्ये तिने पाऊल टाकले. जवानी मनात उसळ्या मारू लागली. शरीरावर जवानीच्या खुणा उमटू लागल्या. सडपातळ बांध्याची शिल्पी आता शरीराने भरू लागली आणि अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळू लागल्या. 2024 मध्ये तिची ओळख नितीश कुमारशी झाली. सुरुवातीला बोलणं, गावामध्ये भेटणं, एकमेकांना मदत करणं इतपतच नातं होतं. हळूहळू दोघं वारंवार भेटू लागले. फोनवर तासनतास बोलणं, एकमेकांना भेटण्यासाठी निमित्त शोधणं, लपून छपून भेटी घेणं सुरू झालं. आता दोघांच्याही तरुण मनामध्ये वासना फेर धरू लागली. एकांतात चोरी छुपे तो तिला स्पर्श करत होता, चुंबन घेत होता. पण कोणीतरी बघेल अशी धाकधूक होतीच. त्यामुळे तो म्हणाला, कुठेतरी निवांत जाऊया काय. ती तयार झाली. पण कुठं जायचं तिने विचारलं. त्यावर तो म्हणाला, तू येणार का सांग, दिवसभर मजा करू, मी करतो सगळी सोय. तिने होकार दिला. त्या दोघांचे ठरले आणि घरामध्ये कॉलेजचे कारण सांगून ती लवकरच बाहेर पडली. नितीश गावाबाहेर मोटारसायकल घेऊन उभा होता. ती त्याच्या मोटारसायकलवर बसली आणि शहरातून बाहेर हायवेवरील एका हॉटेलवर ते पोहोचले. त्या खोलीतील एकांतामध्ये तिच्या छातीत धडधड सुरू झाली. एक अनामिक हुरहुर वाटू लागली होती. त्याने तिला अलगत मिठीत घेतले. तो कुरवाळू लागला. तशी तिची कमी होत गेली. तिच्या मनातील भीती चेपू लागली. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरता फिरता नितंबावर पोचले. नितंब कुरवळत त्याने दाब वाढवला. ती उत्तेजित होत गेली. त्याने हळूवार तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या ओठावर ओठ टेकले. तो तिच्या ओठांचे रसपान करू लागला. तशी ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. तो तिचा कोवळा देह कुरवाळू लागला. त्याचा जोर वाढला होता. तिच्या कोवळ्या स्तनावर त्याची पकड मजबूत झाली होती. ती बेधुंद झाली. आता तिला कशाचेच भान उरले नव्हते. तो तर सगळेच विसरून गेला होता. तिला केवळ तिचा कोवळा देह दिसत होता. पाहता पाहता दोन तरणी बांड शरीर एकमेकांना घुसळू लागली. त्याने वेळ न घालवता तिच्यामध्ये प्रवेश केला. तिच्या शरीरातून एक वेदनेची लहर पसरली आणि ती सगळेच विसरून गेली. समागमाचा जोर वाढत गेला. काम तृप्ती होऊन ते शांत झाले. हे आगळे वेगळे सुख भोगून ती शांत झाली होती. पण आता तिच्या मनामध्ये वासनेची आग भडकली होती. तिने शरीर सुखाची चव चाकली होती. जनावरांच्या तोंडाला रक्त लागावे तसे तिचे झालेले होते. तिच्या मनात आता वारंवार वासना उपाळत होती आणि सुखासाठी ती नितीशला आग्रह करू लागली. त्यालाही तिची चटक लागली होती. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते एकांतात जात होते आणि शरीर सुख घेत होते. हे सगळे चाळे चोरी छुपे सुरू असले तरी काही लोकांना त्यांच्या जवळकीची चाहूल लागली होती. नितीशच्या घरच्यांना, विशेषतः त्याच्या आजोबांना या संबंधाची माहिती मिळाली. त्याने या नात्याला तीव्र विरोध केला. त्यांना शिल्पी आवडत नव्हती. तसेच गावामध्ये बदनामी होईल अशी त्यांना भीती होती. त्याने नितीशला कडक शब्दामध्ये समज दिली. तसेच शिल्पीला घराजवळ फिरकू नकोस असं स्पष्ट सांगितलं. त्याने शिल्पीला सगळ्यांच्या समोर सुनावलं होतं. आमच्या घरापासून दूर राहा. हे शब्द
तिच्या जिव्हारी लागले होते। त्यावेळी एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याचेही सांगण्यात येते। शिल्पीला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं। तिच्या मनामध्ये राग साचत गेला। तिला वाटू लागलं होतं की नितीशपासून तिला दूर करण्यामागे फक्त त्याचे आजोबा कारणीभूत आहेत। दिवसागणिक हा राग सुडामध्ये बदलू लागला। ती मनातच विचार करू लागली, हे अडथळेच नसते तर सगळं ठीक झालं असतं। नितीशशी बोलताना ती अस्वस्थ व्हायची, संशय व्हायची। त्याच्या घरच्यामुळे आपलं नातं तुटेल या भीतीने तिचं मन अधिकच अस्थिर झालं होतं। हळूहळू तिच्या मनामध्ये एक धोकादायक विचार आकार घेऊ लागला। नितीशच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरोधक म्हणजे त्याचे आजोबा। तो अडथळा दूर केला तर सगळं सुरळीत होईल असा गैरसमज तिच्या मनामध्ये पक्का झाला। राग, अपमान आणि भीती यांच्या मिश्रणातून तिने एक भयानक निर्णय घेतला आणि तिथून पुढे घटनांनी धोकादायक वळण घेतला। मे 2025 मध्ये तिने एक बेत तडीस नेण्याचे नियोजन केले। उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही लोक अंगणामध्ये, शेतात किंवा घराच्या टेरेसवर झोपत असत। नितीशचे आजोबाही घराबाहेर अंगणामध्ये झोपत होते। हीच संधी साधण्याचे तिने ठरवले होते। ती सावधपणे घराजवळ पोचली। सगळीकडे शांतता होती। आतमध्ये नितीशचे आजोबा झोपलेले होते। त्या क्षणी शिल्पीने एक भयंकर पाऊल उचललं। काही वेळातच घरातून धुराचे लोट उठू लागले। आग वेगाने पसरली। झोपेमध्ये असलेल्या त्या वृद्धाला काहीच कळायच्या आत परिस्थिती हाताबाहेर गेली। आगीच्या ज्वाळाने घर वेढले होते। लोक जागे झाले। आग आग असा आरडाओरडा सुरू झाला। गावकरी बादल्या, पाणी जे मिळेल ते घेऊन धावले। कुणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, कुणी आग शमवण्याचा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। नितीशच्या आजोबा त्या आगीमध्ये जळून खाक झाले होते। सर्वांना ही घटना अचानक लागलेल्या आगीसारखीच वाटली होती। कुणालाही शंकाही आली नाही की ही आग अपघात नसून एका नियोजित सुडाची सुरुवात होते। गावामध्ये चर्चा सुरू झाली, शॉर्ट सर्किट असावं, दिवा पडला असावा, अचानक आग लागली असेल। वेगवेगळे अंदाज लावले गेले। कोणाचाही संशय शिल्पीकडे गेला नाही। ती इतरांप्रमाणेच दुःखी चेहरा करून फिरत होती, लोकांना धीर देत होती। त्यामुळे तिच्यावर उलट विश्वासच वाढत गेला। पण आतून शिल्पी शांत नव्हते। तिला वाटलं होतं की या घटनेनंतर सगळं काही बदलून जाईल, नितीश तिच्याजवळ येईल, पण तसं काहीच झालं नाही। उलट परिस्थिती तशीच राहिली। तिच्या मनातला राग अजून वाढला। सुडाची आग विझण्याऐवजी अधिकच भडकत गेली। ती नितीशसाठी आसुसलेली होती। त्याच्याकडून भरभरून सुख मिळावे असे तिला वाटत होते। तिला शरीर सुखाच्या सागरामध्ये डुंबायचे होते। पण आजोबांच्या निधनानंतर नितीश खचलेला होता। तो दुःख विसरू शकत नव्हता। त्यामुळे तो शिल्पीला टाळत होता। तिच्याशी प्रेमालाप करण्याची त्याची इच्छा संपलेली होती। मात्र माया, ममता हे काही शिल्पीच्या गावीच नव्हते। तिला प्रेम म्हणजे वासनेचा खेळच वाटत होता। नितीश आपल्याला भेटत नाही, पूर्वीसारखे बोलत नाही, आता तर काहीच अडचण नाही, मग तो असे का वागतो याचा विचार ती आता करू लागली। नितीश त्याच्या नात्यातील एका महिलेशी आदराने वागत असे, तिचा सल्ला घेत असे। त्यामुळे शिल्पीला वाटले की ती महिलाच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल विष कालवत असेल। तिच्यामुळेच तो आपल्यापासून दूर राहतो। तिला अद्दल घडवायला पाहिजे असा विचार तिच्या मनामध्ये आला। आधी एक खून पचल्याने तिचे धाडस वाढलेले होते। आता तिच्या मनामध्ये वेगळेच षडयंत्र रचले जात होते। दिनांक 20 मार्च 2026 रोजची संध्याकाळ शांत होती। गावामध्ये नेहमीप्रमाणे मुलं घराबाहेर खेळत होती। त्या महिलेची मुलगी अंशिका ही इतर मुलांच्या सोबत खेळण्यामध्ये गुंग होती। शिल्पीने तिला दुरून पाहिलं। तिच्या मनामध्ये आधीपासून आखलेला कट होता। ती हळूहळू अंशिकाजवळ गेली आणि नेहमीच्या आपुलकीच्या आवाजात तिला हाक मारली, अंशिका इकडे ये ना, तुला चॉकलेट देते असं म्हणत तिने तिचा विश्वास जिंकला। गावामध्ये दीदी म्हणूनच शिल्पीची ओळख असल्यामुळे चिमुकली अंशिका आनंदाने धावतच तिच्या मागे निघाली। दोघी शिल्पीच्या घरी पोचल्या। घरामध्ये गेल्यावर शिल्पीने आधी तिला बसवलं। काही वेळ गोड बोलून तिने त्या मुलीला तिच्या आईबद्दल बोलायला प्रवृत्त केलं। तुझी आई काय म्हणते, कोणाशी भांडते का, अशा प्रश्नामधून तिने अंशिकाकडून काही वाक्य बोलून घेतली।
हे सगळं ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. तिच्या मनात असा विचार होता की हा ऑडिओ पुढे वापरून ती अंशिकाच्या आईला अडकवू शकेल. रेकॉर्डिंग झाल्यावर काही क्षण शांततेत गेले. अंशिका अजूनही निष्पापपणे बसलेली होती. अचानक शिल्पी उठली आणि तिला घरामागे येण्यास सांगितलं. तशी अंशिका तिच्या मागे गेली. त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. अचानक शिल्पीचं वागणं बदललं. काही समजण्याआधीच तिने अंशिकावर झडप घातली. ती घाबरली, पण प्रतिकार करण्याआधीच तिच्या गळ्यावर धारदार चाकूचे पाते फिरले होते. दुसऱ्या क्षणी ती चिमुकली रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. काही वेळ तडपडून ती थंड पडण्याआधीच सर्व काही घडलं. काही क्षणातच अंशिका खाली कोसळली. सगळीकडे शांतता पसरली. शिल्पी काही वेळ तिथेच थांबली. मग तिने घाईघाईने मृतदेह घरात आणला. तो एका बादलीमध्ये ठेवून बाल्कनीत लपवला, जेणेकरून कुणाला लगेच दिसणार नाही. काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये ती घराबाहेर पडली. इकडे तिकडे फिरत होते, लोकांशी बोलत होते. अंशिका अचानक दिसेनाशी झाल्याचं लक्षात येताच संध्याकाळपासून गावामध्ये खळबळ उडाली. तिचे वडील दीपक यादव घाबरून गेले. त्यांनी आधी शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रांच्याकडे चौकशी केली. कुणाला अंशिका दिसली का असा प्रश्न ते प्रत्येकाला विचारत होते. मुलगी खेळायला गेले होते, पण परत आले नव्हते. वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी चिंता वाढत होते. रात्रीपर्यंत संपूर्ण गाव शोधामध्ये सहभागी झालं. कुणी शेतात शोध घेत होता, तर कुणी रस्त्यावर, कुणी विहिरीजवळ. काहीजण मोबाईलच्या टॉर्चने अंधारामध्ये शोध घेत होते. अंशिकाची आई रडत होते. लोक तिला धीर देत होते. शेवटी रात्री उशिरा दीपक यादव पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली. हे सगळं सुरू असताना शिल्पी बाहेरून शांत होते, पण आतून ती घाबरलेली होती. कारण तिच्या घरातच मृतदेह लपवलेला होता. गावामध्ये वाढती हालचाल, लोकांचा शोध, पोलिसांची ये-जा, हे सगळं काही पाहून तिचा तणाव वाढत गेला. रात्रभर ती अस्वस्थ होते. पहाटेस अंधारलेलं वातावरण पाहून तिने एक निर्णय घेतला. पहाटेच्या सुमारास गावामध्ये सगळीकडे शांतता होती. त्यावेळी शिल्पीने मृतदेह बादलीतून बाहेर काढला, कपड्यात गुंडाळला आणि सावधपणे घराबाहेर निघाली. कोणी पाहू नये म्हणून ती मागच्या रस्त्याने शेताच्या दिशेने गेली. तिथे पोहोचल्यावर तिने घाईघाईने मृतदेह एका शेतात टाकून दिला आणि घरी परत आली. जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे ती पुन्हा नेहमीसारखे वागू लागली. 2 दिवसांनी 22 मार्च रोजी सकाळी काही गावकरी शेतामध्ये गेले असताना त्यांना काहीतरी संशयास्पद दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर तो एका लहान मुलीचा मृतदेह होता. बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच लोकांची गर्दी झाली. अंशिकाचा मृतदेह ओळखताच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव हादरला. संताप, भीती आणि धक्का सगळंच एकत्र पसरलं. दरम्यान या घटनेदरम्यान एक ऑडिओ क्लिप अचानक व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये अंशिकाचा आवाज ऐकू येत होता. ती कोणाशी तरी बोलत होती. पोलिसांच्या हाती लागली आणि तपासाला नवं वळण मिळालं. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. क्लिप कोणत्या मोबाईलवरून पाठवली गेली, इंटरनेट कोणासोबत शेअर झालं होतं, लोकेशन कुठलं होतं, सगळं बारकाईने तपासलं गेलं. हळूहळू डिजिटल पुराव्यांचे धागे एकत्र येऊ लागले. मोबाईल डेटा आणि लोकेशन तपासताना पोलिसांच्या लक्षात आलं की क्लिपचा संबंध शिल्पीच्या परिसराशी जोडला जात आहे. संशयाची सुई तिच्याकडे वळू लागली. पुढे चौकशी वाढली आणि अखेरीस या भयानक कटामागचं सत्य उघड होण्याची सुरुवात झाली. डिजिटल पुरावे एकत्र आल्यानंतर पोलिसांनी शिल्पीवर लक्ष केंद्रित केलं. तिच्या हालचाली, मोबाईल लोकेशन आणि ऑडिओ क्लिपचा संबंध तिच्याशी जोडला जाऊ लागला. अखेर पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतला. सुरुवातीला ती पूर्णपणे शांत होते. मला काहीच माहिती नाही असं ती सांगत होते. मात्र सखोल तपास सुरू झाला. पोलिसांनी तिच्यासमोर मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स, इंटरनेट शेअरिंगचे पुरावे ठेवले. ऑडिओ क्लिप कुठून रेकॉर्ड झाली, ती कोणत्या फोनमधून पाठवली गेली, त्यावेळी लोकेशन कुठे होते, सगळे तांत्रिक तपशील एका मागोमाग एक तिच्यासमोर मांडले गेले. पुरावे पाहून तिचा आत्मविश्वास डळमळू लागला. काही वेळ ती शांत बसली.
नंतर तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. शेवटी ती कोसळली. तिने हळूहळू संपूर्ण घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. नितीशसोबतचं प्रेम, आजोबांचा विरोध, मनामध्ये साचलेला राग, त्यानंतर घेतलेला सोडाचा निर्णय, पुढे संशयातून अंशिकाला लक्ष्य केल्याची कबुली. तिच्या कबुली जबाबाने तपास अधिक स्पष्ट झाला. यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. घरातून 2 चाकू सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते. तसेच रक्ताने माखलेले कपडे आणि वापरलेला मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. हे सर्व पुरावे तिच्या कबुली जबाबाशी जुळत होते. त्यामुळे प्रकरण आणखी मजबूत झालं. ही बातमी गावामध्ये पोहोचताच लोक स्तब्ध झाले. जी शिल्पी सर्वांच्यासाठी दिदी होती, मुलांशी प्रेमाने बोलवणारी, घराघरामध्ये वावरणारी शिल्पी कुमारी एवढा भयंकर कट रचू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. शिल्पी कुमारीने हा खून करण्यासाठी एका ऑनलाईन साईटवरून रितसर चाकू मागवलेला होता. तपासाचे लक्ष विचलित करण्यासाठी तिने खरे शस्त्र घरामध्ये लपवून रक्ताचा अंश नसलेला एक चाकू मृतदेहाजवळ ठेवला. तथापि पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांच्या निर्देशानुसार FSL आणि श्वान पथकाने केलेल्या तपासामध्ये शिल्पेचा धूर्तपणा उघडकीस आला आणि तिच्या घरातून खरे शस्त्र जप्त करण्यात आले. तिने 2 खून, चोऱ्या आणि जाळपोळ यासह लहान मोठे असे 18 गुन्हे केलेले आहेत. प्रत्येक घटनेनंतर पुरावे नष्ट करण्यामध्ये ती इतकी पटाईत होती की पोलिसांना त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू, मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केलेले आहे.